श्री स्वामी समर्थ. असे घरगुती पाणी चुकूनही तुळशीला अर्पण करू नका. संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल, घरात गरिबी राहील. याद्वारे आपल्याला कळेल की कोणत्या दिवशी महिलांनी चुकूनही तुळशी मातेला पाणी देऊ नये, अन्यथा मोठा अनर्थ घडतो. माता तुळशीसोबतच माता लक्ष्मीचाही बळी जातो. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून कमेंटसुद्धा नक्की करा. कमेंट्समध्ये जय तुलसी माता लिहायला अजिबात विसरू नका. शास्त्रानुसार जिथे तुळशीचे रोपं असेल तिथे महालक्ष्मीचा वास कायम असतो. आम्ही तुम्हाला सांगतो की जर एखाद्या व्यक्तीने तुळशीची पूजा केली तर त्याची योग्य काळजी घेतली तर महालक्ष्मी नेहमी त्याच्या घरावर स्थान बनवते. पण तुळशीचे काही वास्तुनियम लक्षात ठेवायला हवे. अशा परिस्थितीत आपल्याला वास्तुनियमांबद्दल जाणून घ्यायचे आहेत. नंबर 1. नित्यनेमाने तुळशीचे दर्शन घेतल्याने आणि हात जोडल्याने व्यक्तीची सर्व पापं नष्ट होतात. अशा स्थितीत त्याच्या आत एक नवीन ऊर्जा तयार होते आणि ज्यामुळे त्या व्यक्तीला यश मिळत असते. नंबर 2. शास्त्रानुसार तुळशी माताने जर एखाद्या व्यक्तीवर कृपा केली तर ती त्याला गरिबीतून राजा बनवते. त्यामुळे जो व्यक्ती देवी लक्ष्मीची मनाने पूजा करतो त्याला त्याचे फळ हे नक्कीच मिळते. नंबर 3. रोज तुळशीच्या रोपाची पूजा करून संध्याकाळी दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात. नंबर 4. जर तुमचा व्यवसाय खराब चालत असेल किंवा पूर्ण ठप्प झाला असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करत राहा. तुमच्या समस्या लवकरच दूर होतील. तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. नंबर 5. जिथे नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरात भूतबाधा चुकूनही फिरकत नाही. पण जिथे तुळशीची रोपं लावली जाते त्या घरापासून नकारात्मक ऊर्जा ही कायमची दूर राहते. यामुळे त्या घरामध्ये कधीही भांडण तंटा ही होत नाही. नंबर 6. जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल तर घराची बचत हळूहळू कमी होत असेल तर अशा स्थितीत तुम्ही ताबडतोब घरी तुळशीचं रोप आणावे. हे रोप घरी आणल्यानंतर त्याची पूजा करून यानंतर तुम्ही तुळशी मातेचा चमत्कार पाहू शकता. नंबर 7. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचे खूप महत्त्व आहे. देवाला काही अर्पण करायचे असेल तर तुळशीचे पान अर्पण करावे असं म्हणतात. तुळशीचे पान अर्पण केल्याने ते आनंदी होतात. वास्तविक तुळशीच्या पानांचा उपयोग प्रत्येक देव आणि देवीच्या पूजेमध्ये केला जातो, मात्र शंकर आणि गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही. नंबर 8. जर तुमच्या मुलाला वाईट नजर लागली असेल, मुलं किरकिर करत असेल, मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्हाला तुळशीचे 7 पानं घ्यायची आहेत आणि 7 काळे मिरे घ्यायचे आहेत. या वस्तू तुम्हाला हातात घेऊन मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्या मुलांवरून फिरवून तुमच्या घराच्या मागच्या साईडला जाऊन तुम्हाला टाकायचे आहेत. यामुळे बघा मुलांचे सर्व दोष हे दूर होतात आणि मुलांना प्रत्येक कामात यश देखील मिळते. नंबर 8. जर तुमच्या मागे काही समस्या असेल, काही अडचणी असेल, काही आजारपण असेल तर हे दूर ठेवण्यासाठी तुम्हाला सायंकाळ होण्याच्या अगोदर तुळशीची 5 पाने तोडायची आहेत. ही पाने तोडल्यानंतर रात्री झोपताना तुम्हाला उशीखाली ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून ही 5 पाने तुम्हाला खायची आहे. असं केल्याने सर्व समस्या या दूर होतात. हा उपाय तुम्हाला कंटिन्यू 21 दिवस करायचा आहे. याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या 100% दूर होतील. नंबर 10. ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की गुरुवारी तुळशीची माळ धारण केल्याने बृहस्पती बलवान होतो. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ घातल्याने सर्व प्रकारचे सुख व्यक्तीला प्राप्त होते आणि वाईट नजर कधीच लागत नाही असे सांगितले जाते. तुळशीची माळ घालण्यापूर्वी तिला गंगाजल आणि अगरबत्ती तुम्हाला अर्पण करावी. त्याचबरोबर तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी मंदिरात जाऊन श्रीहरींची पूजा करावी. जे लोक तुळशीची माळ घालताना त्यांनी कांदा, लसूण, मांस व मद्य यांचे सेवन सोडून द्यावे. नंबर 11. जर तुमची सर्व कामे अयशस्वी होत असेल
तर तुळशीच्या रोपाची मुळे घ्या आणि गंगाजलने धुवा. त्यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा. हळूहळू तुमच्या सर्व समस्या या दूर होतील. नंबर 12. तुळशीची पावडर वापरणारा व्यक्ती नेहमीच अत्यंत गंभीर आजारांपासून सुरक्षित राहतो. तुळशीची पूड अनेक रोगांना मुळापासून दूर करते. नंबर 13. जर एखाद्या व्यक्तीने तुळशी विवाह या मनाने केला तर त्याच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद राहतो. तर देवी आई नेहमी त्याच्यासोबत राहते आणि त्याची सर्व चांगली कामे पूर्ण करते. नंबर 15. तुळशीला कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोपं लावण्यासाठी उत्तर पूर्व दिशा किंवा पूर्व दिशा ही अतिशय शुभ मानली जाते. जर तुम्ही कधी तुळशीचे रोपं आणली असेल तर फक्त गुरुवारी आणा आणि सकाळीच लावा. अशा स्थितीत चुकूनही शिवलिंग किंवा गणेशाची मूर्ती तुळशीजवळ ठेवू नका, याची विशेष काळजी घ्या. घाण किंवा अशुद्ध पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये. नेहमी फक्त स्वच्छ पाणी वापरा. जर पाणी पिण्यास योग्य नसेल तर ते सुद्धा वापरू नका. जे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता अशा पाण्यानेच तुळशीला पाणी घालावे. याशिवाय इतर काही गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तुळशीची रोपे ठेवली असेल तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मुंग्या नक्कीच बाहेर पडू लागतील. घराच्या उत्तर दिशेला कुठलेही भेगा ही दिसू लागतील. ज्या लोकांच्या घरी तुळशीचे रोपं नसते, कबूतर तिथे घरटे बनवतात, हे अशुभ केतूचे लक्षण मानले जाते. लक्षात घेण्यासाठी गोष्ट म्हणजे श्यामा तुळशीला नेहमी नैऋत्य आणि दक्षिण दिशेला ठेवले जाते. श्याम तुळशीची पाने एकदम हिरवी आणि मोठी असतात. त्याला तुळशी जी असेही म्हणतात. तुळशी जी आहे तर ती दक्षिण दिशेला ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. तर मित्रांनो, घराच्या छतावर तुळशीला ठेवणे शुभ मानले जात नाही. टेरेसवर तुळशी ठेवण्यासाठी दुसरी जागा नसेल तर खास उपाय करा. बघा, तुळशीला कधीही एकटे ठेवू नका. केळीच्या झाडासोबत नेहमी ठेवा. दोन्ही झाडे अगदी बरोबर ठेवा. यामुळे वास्तुदोष जो आहे तर तो दूर होतो. मासिक पाळीच्या काळात तुळशीची पूजा करता येते का, हा प्रश्न बहुतेक महिलांना विचारायचा असतो. मासिक पाळी दरम्यान महिला तुळशीला पाणी अर्पण करू शकता का की नाही याबद्दल देखील आपण आज जाणून घेणार आहोत. मासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र असतात आणि म्हणूनच काही गोष्टी आहेत ज्या मासिक पाळीच्या काळात करू नये. जसे लोणच्याला हात लावू नये, त्यामुळे ते खराब होते. देवळात जाऊ नये, कारण त्यामुळे वाईट नजर लागू शकते. तसेच अशा झाडांना पाणी देऊ नये, त्यामुळे झाडे सुकतात. आणि कोणतेही धार्मिक कार्य करू नये. म्हणूनच मासिक पाळीच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करू नये. तुळशीचे व्रतसुद्धा करू नये. तुळशीच्या जवळसुद्धा जाऊ नये, अन्यथा तुळशीचं रोप जे आहे तर ते सुकून जाऊ शकते. तुळस अपवित्र होते. तुळशीच्या पवित्रेची विशेष काळजी जी आहे तर ती घ्यावी. मासिक पाळी दरम्यान 4थ्या दिवशी स्नान केल्यानंतरच कोणतेही धार्मिक कार्य करावे. तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल तर त्याची